बायोपिक्सचा जर विषय निघाला तर मराठी इंडस्ट्रीला कुठेही तोड नाही. असे एक से एक दर्जेदार, वेल रिसर्च आणि रिअल सिनेमे तुम्हाला बघायला मिळतील, ज्याचे रेफरन्सेस सगळ्या फिल्म मेकर्सनी घ्यायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. हाय हॅलो नमस्कार, रिव्ह्यूज कट्टावर आपलं स्वागत आहे. असे 3 दर्जेदार मराठी बायोपिक्स तुम्हाला रेकमेंड करणार आहे, जे बघितल्यावर तुम्ही रिव्ह्यूज कट्टाला नक्की फॉलो कराल. सर्वात पहिला सिनेमा म्हणजे मी वसंतराव. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित हा सिनेमा ख्यातनाम शास्त्रीय गायक पंडित वसंतराव देशपांडे यांचा जीवनपट आहे. राहुल देशपांडे, जे स्वतः वसंतराव देशपांडेंचे नातू आहे, त्यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे आणि ती उत्कृष्टरित्या निभावली आहे. स्वतः एक शास्त्रीय गायक असल्यामुळे आणि वसंतरावांचा वारसा पुढे नेत असल्यामुळे त्यांना एक ऍडव्हान्टेज होता. वसंतरावांच्या जीवनातले चढ उतार, त्यांचा खडतर प्रवास या सिनेमाच्या माध्यमातून सांगितलाय. म्युझिकल ड्रामा असल्यामुळे सगळी गाणी एकदम दर्जेदार आहे. राहुल देशपांडे यांच्यासोबत तुम्हाला कौमुदी वालोकार, अमेय वाघ, अनिता दाते, सारंग साठे अशी तगडी कलाकार मंडळी बघायला मिळतील. हा सिनेमा तुम्ही जिओ हॉटस्टारवर बघू शकता. पुढचा सिनेमा आहे आनंदी गोपाळ. भारतातील पहिल्या महिला फिजिशियन आनंदीबाई जोशी यांचा जीवन प्रवास या सिनेमातनं अतिशय सुंदररित्या मांडलेला आहे. समीर विद्वंस दिग्दर्शित आणि भाग्यश्री मिलन, ललित प्रभाकर, योगेश सोमण, गीतांजली कुलकर्णी अभिनीत हा सिनेमा आनंदीबाईंचा खडतर प्रवास, त्या काळी जेव्हा महिलांनी फक्त मूल आणि चूल सांभाळायचं ही मानसिकता होती, त्यावेळेला आनंदीबाईंनी व गोपाळरावांनी कसा संघर्ष केला ते उत्कृष्टरित्या या सिनेमातनं मांडलेला आहे. हा सिनेमा तुम्ही झी5 वर बघू शकता. तिसरा माझा सर्वात आवडता सिनेमा म्हणजे आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर. काशीनाथ घाणेकर, जे स्वतः डेंटल सर्जन असतात, ते अभिनय क्षेत्रात उतरण्याचं ठरवतात आणि बऱ्याच पर्सनल आणि प्रोफेशनल प्रॉब्लेम्सला पार करून ते कसे थिएटर आणि मराठी इंडस्ट्रीचे सुपरस्टार बनतात, हा प्रवास या चित्रपटातनं दाखवलेला आहे. त्या काळी त्यांनी केलेली ऑरा फार्मिंग आणि बऱ्याच कॉन्ट्रोव्हर्सीज या सिनेमाला अतिशय मनोरंजक बनवतात. सुबोध भावे यांनी काशीनाथ घाणेकरांची भूमिका साकारली आणि भाई साहब, माणसाने काशीनाथ घाणेकर कसे असतील याचा अनुभव आपल्याला दिलाय. सुबोध सरांसोबत सुमित राघवन, प्रसाद ओक, वैदेही परशुरामी, सोनाली कुलकर्णी, आनंद दिगळे असे तगडे कलाकार आपल्याला या सिनेमातनं बघायला मिळेल. हा सिनेमा तुम्ही अमेझॉन प्राईमवर बघू शकता. असे भन्नाट मूवीज आणि वेबसिरीजचं रिकमेंडेशन पाहण्यासाठी नक्की फॉलो करा रिव्ह्यूज कट्टाला. धन्यवाद.